सुप्रभात मंडळी. आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजींचं पुस्तक. तर त्यातली आज 39व्या रात्रीची गोष्ट वाचून दाखवते. सारी प्रेमाने नांदा. श्यामच्या गोष्टी सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते. त्यांची ती कुत्री होती. सखू मावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करत होती. ती जणू उपजत शुश्रूषा कशी करावी याचं ज्ञान घेऊन आली होती. जन्मजात परिचारिका ती होती. आईला स्वच्छ असे अंथरूण तिनं घातलं. स्वतःच्या अंथरुणावरची चादर तिने आईखाली घातली. उशाला स्वच्छ उशी दिली. एका वाटीत खाली राख घालून थुंकी टाकण्यासाठी ती आईजवळ ठेवून दिली. तिच्यावर फळीचा तुकडा झाकण ठेवला. दररोज ती वाटी मावशी स्वच्छ करीत असे. दारे लावून 2 दिवस आईचे अंग नीट कडक पाण्यात टॉवेल भिजवून तो पिळून तिने पुसून काढले. तिने बरोबर थर्मामीटर आणले होते. ताप बरोबर पाही. ताप अधिक वाढू लागला तर कोलन वॉटलची पट्टी कपाळावर ठेवी. आईच्या खाली मेणकापडा व कागद घालून त्यावरच आईला शौच करावयास ती सांगे. तो कागद मग ती काढून घेई आणि दुसरा घालून ठेवी. आईची जितकी काळजी घेणं शक्य होतं तितकी ती घेत होती. आईला ती भात देत नसे. तिने रतिबाचे दूध सुरू केले. सकाळी विरजलेले दूध रात्री ढवळी आणि रात्रभर विरजलेले दूध सकाळी ढवळी. ते गाळून घे, नाहीतर त्यात लोणी यावयाचे असे ते अधमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून त्यांचा रसही ती देत असे. साऱ्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती अशी मावशीने ठेवली होती. साऱ्या जन्मात हाल झाले, परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाही. मावशी म्हणजे मूर्तिमंत, कळकळ आणि सेवा. अत्यंत निरलस आणि व्यवस्थित. ती मथीसारखी म्याव म्याव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास? आईनं विचारलं. आईच्या आवडत्या मांजरीचं नाव मथी होतं. मथी दुधाणीला कधी तोंड लावत नसे. तिला थेंबर दूध घातलं म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे. अक्का तिला भात घातला, परंतु ती नुसते तोंड लावी. दुधातुपाचा भात, परंतु तिनं खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीर बिंदीर, मावशी म्हणाली. नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचं. मुकी बिचारी. बोलता येत नाही, सांगता येत नाही, आई म्हणाली. आईचं दुखणं वाढतच होतं. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून माझा मोठा भाऊ 4 दिवसांची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठ्या मिनतवारीनं 4 दिवसाची रजा मिळाली. आईला पाहून त्याला भडबडून आलं. आई, काय कही तुझी दशा? तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई, आम्ही तिकडे खुशाल खात होतो, परंतु तुला घास मिळत नव्हता, असं म्हणून तो रडू लागला. धाकट्या पुरुषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली ते सारं त्यानं सांगितलं. दादाचे हृदय दुभंग झाले. आई म्हणाली, चाललेच आहे बाळांनो. या देहाला चांगलं दिलं काय, वाईट दिलं काय? जोपर्यंत देवाला यंत्र चालवायचं आहे तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतोस. तू 5 रुपये पाठवलेस, मला धन्य वाटले. तू 19 रुपयातून त्यांना 5 रुपये पाठवलेस. खरंच मुठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनी ऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हाला तयार करणं एवढंच माझं काम. तुम्ही गुढी निघालात, चांगलं झालं. तुम्हाला पैसे मिळोत वा न मिळत, तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे. आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे. या पुरुषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या, परस्परास विसरू नका. आई जणू निर्वानिरव करीत होती. आई, मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची ती नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल तर नोकरी कशाला? आई, मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा
वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई, तुझं पाय, तुझी सेवा यातच माझे कल्याण, माझं भाग्य, माझा मोक्ष सारं काही आहे. आई, तू सांगशील तसं मी करेन. राजीनामा मी लिहून आणला आहे, देऊ का पाठवून? दादा कहीवरून बोलत होता. आई विचार करून हळूच म्हणाली, गजू, सध्या सखू मावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही, मिळाली आहे मुश्किलीने, ती ठेव. त्यांना 5 रुपये पाठवीत जा. 2 पाठवलेस तरी चालतील, परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही, तितकं माझं भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटलं तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ. दादा परत मुंबईला जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचं हे शेवटचं दर्शन अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोकं ठेवलं. आईच्या तोंडाजवळ त्याने आपलं तोंड नेलं. आईनं त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थपथपलेला हात फिरवला. तो मंगल हात फिरवला. जा बाळ, काळजी नको करू. श्यामला मी बरी आहे असंच पत्र लिही. उगाच काळजी नको त्याला. सारी प्रेमाने नांदा. एकमेकास कधी अंतर देऊ नका. आईने संदेश लिहिला. जड अंतःकरणाने दादा गेला. कर्तव्य म्हणून गेला. संसार मोठा कठीण, हेच खरं. रात्र 40वी, शेवटची निर्वानिरव. त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला. आई वातात बोलत होती. त्या वातात तिनं स्वतःच्या हातानं नवीन लावलेली झाडं ती तिला दिसत होती. आजारी आणि अशक्त होती तरी त्या झाडांना ती पुरण घाली, त्यांना पाणी घाली. त्यांची पानं किडे खात की काय ते पाही. आईच्या हातची कितीतरी झाडं परसात होती. मी दापोलीस असताना चंदनाचे माडे नेले होते. इतर सारे मेले, पण आईने लावलेला तेवढाच जगला होता. प्रेमानं लावलेला म्हणून का तो जगला? पहाटेची वेळ होती. वातात आई बोलत होती. त्या बोलण्यात मेळ नसे. क्षणात झाडांना पाणी घाला म्हणे तर क्षणात ती पहा दवंडी देत आहेत, मला कानात बोटे घालू दे असं म्हणे. पुरुषोत्तम फक्त निजला होता. बाकी सारी मंडळी आईच्या भोवती होती. साऱ्यांची तोंडं उतरून गेली होती, म्लान झाली होती. जणू त्या घरात मृत्यूच येऊन बसला होता. तो पहा, त्या खुंटीवर श्याम बसलाय. खाली ये रे गुलामा, लहानपणचा हट्ट अजून नाही का गेला? ये, मला भेट. आईजवळ नाही हट्ट करायचा तर मग कुणाजवळ? पण आता पुरे. ये, मला भेट. आईचं वातात बोलणं चाललं होतं. अक्का, अक्का. मावशी आईला हाक मारीत होती. शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करीत होती. नमू, तुझं तेल परत नाही केलं, रागावू नको हो. श्याम, ये रे, तुझे थंड हात ठेव कपाळावर. आईचे शब्द ऐकून साऱ्यांचे डोळे भरून आले होते. कोणी बोलेना, सारे स्तब्ध. तुमची मांडी हीच माझी अप्रू. दवंडी देतात, द्या म्हणावं. तुमचे पाय आहेत ना मला, कुंकू आहे ना कपाळाला. कोण माझी अप्रू नेणार? कोणता सावकार अब्रू नेईल? माझी अब्रू ती का दागदागिन्यात, घराघरात, शेताभातात आहे. त्यांचे पाय, त्यांची मांडी, त्यांचं प्रेम, ह्यात माझी अब्रू. द्या रे त्यांची मांडी, द्या. असं म्हणून आई उठू लागली. ती कोणाला आवरेना. साऱ्यांनी तिला निजवलं. पडील आईचे डोके मांडीवर घेऊन बसले. पाणी, पाणी, आई म्हणाली. मावशीनं आईच्या तोंडात पाणी घातलं. अक्का, मावशीनं हाक मारली. आईनं स्थिर दृष्टीनं पाहिलं आणि काही नाही, काही नाही असं हात हलवून दाखवले. थोडा वेळ आई शांत होती. घेतलंय माझं डोकं मांडीवर? आईनं विचारलं. होय हो, हा पहा, मी तुझ्याजवळ आहे, बोलू नको असे वडील म्हणाले. काही वेळ गेला. मला का रे भेटायला आलास? चंद्री पण आली? या सारी. पण तुझा अभ्यास सोडून कशाला आलास? तुझ्याजवळ मी नेहमीच आहे आणि माझ्याजवळ तू आहेस. आलास तर मग ये, असं रुसू नको. श्याम, मी दळायला लावलं म्हणून रुसलास? आता नाही हो दळायला लावणार, आता संपलं. ये श्याम. नाही, काय म्हणता? तो पहा, मला दिसतोय समोर. श्यामच तो. तुम्हाला ओळखता नाही आला?
म्हणून आईला का नाही ओळखता येणार? अशी वातात रात्र गेली. दिवस उजाडला. पुरुषोत्तमला मावशी म्हणाली, राधाताईंकडून हेमगर्भाची मात्रा आणून ठेव जा. हेमगर्भाची मात्रा शेवटच्या क्षणाला देतात. 2 मिनटं आणखी जरा धुगधुगी राहते. मावशीला आईचं चिन्ह काही बरं दिसेना. एका रात्रीत आईचे डोळे किती खोल गेले होते. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती. वडिलांना उपवास असे, परंतु ते अशक्त झाल्यापासून दुपारी धान्य फराळ करीत, सोजी खात. आई त्यांना म्हणाली, आज चतुर्थी ना, जा स्नान करा, थोडी सोजी खाऊन घ्या. असे हाल नका करू हो, जा खाऊन घ्या. तुटक तुटक मोठ्या कष्टाने बोलत होते. वडील उठले, स्नान करून देवळात गेले. येताना त्यांनी गणपतीचं तीर्थ आणलं आणि आईला दिलं. आईने धाकट्या पुरुषोत्तमाला जवळ घेतलं. त्याच्या तोंडावरून हात फिरवला. अत्यंत क्षीण स्वराने ती म्हणाली, बाळ चांगला राहा, हट्ट नको करू. दादा अण्णा आहेत तुला, मावशी आहे, चांगला नीट वाग. पुरुषोत्तम रडू लागला. आईसारखी त्याच्या पाठीवरून हात फिरवीत होती. सखू, साऱ्यांनी खाल्लेत ना, असं आईने विचारलं. होय हो का, मावशी म्हणाली. सखू, सारी तुझी हो, माय मरो मावशी जगो. पुरुषोत्तम, श्याम, सारी तुझी. चंद्री, गजू, सारी तुझी. आई शेवटची निर्वानिरव करीत होती. होय हो अक्का, मावशी म्हणाली. श्याम गरीब, गुणांचा, चंद्री, गजू, देव आहे साऱ्यांना तो. आई तुटक बोले. कितीतरी वेळाने एक एक शब्द बोले. सारी आईच्या भोवती बसली होती. दुर्वांच्या आजीकडे बघून आई म्हणाली, क्षमा, बोलले चालले विसरा. आजी विरघळून गेली. कितीतरी वेळाने एखादा शब्द आई उच्चारी. सखू, नानांना म्हणावं क्षमा करा, त्यांची मी मुलगीच आहे. बयोला म्हणावं क्षमा करा. पुन्हा शांत. मध्येच आई डोळे गरगर फिरवी, मध्येच डोळे मिटी. श्याम, एकच शब्द. अक्का, त्यालाच बोलवते हो, मावशी म्हणाली. मावशी भाऊंना म्हणाली, भटजींना बोलवा आणि गोप्रदाने सोडवा. भरताना गाय दान द्यावी असं आहे. गाय नसेल तर काही पैसे गोप्रदान या नावाने देतात. आईच्या हातून गोप्रदाने सोडण्यात आली. आईला बोलता येईना, वाणी गेली. ती नुसती पाही. पुरुषोत्तमाच्या अंगावरून हात फिरवी, मध्येच बोट वर करी. देवाकडे जाते असे सुचवी. बऱ्याच वेळाने होती नव्हती ती शक्ती एकवटून ती भाऊंना म्हणाली, तुम्ही जपा, हाल करू नका, मी सुखाने या मांडीवर जास्त बोलवे ना. सारं शांत होतं. आईला ऊर्ध्व लागला. गावातील वैद्य कशाप्पा आले. त्यांनी नाडी पाहिली. अर्धी गटका, ते खिन्न म्हणाले आणि गेले. शेजारच्या जानकी वहिनी आणि राधाताई आल्या होत्या. नमू मावशी बसली होती. इंदू होती. तिथे स्मशान शांतता होती. आई आता जाणार, कोणाला शंका नव्हती. तिला श्याम आणि चंद्री भेटली नाहीत. गजू भेटून गेला. वडील म्हणाले, त्यांची आठवण काढीत असतील ना, जानकी बहिणींनी विचारले. आईचे होठ हल्ले. असे वाटले काही बोलायचे का होते, काही सांगायचे का होते, परंतु बोलवत नव्हते. ते ओठ राम म्हणत होते की श्याम म्हणत होते. राधाताईंनी हेमगर्भाची मात्रा उगाळली. खाली जाणाऱ्या जिभेला त्यांनी चटका दिला. सारी जपा. आई म्हणाली, काही सांगायचं आहे का, राधाताईंनी मोठ्याने कानात विचारले. आईने नाही अशी खूण केली. घरामध्ये मृत्यू आदल्या दिवसापासून आला होता. शेवटल्या क्षणाची तो वाट पाहत होता. पुन्हा एकदा आईनं जोर केला आणि म्हटलं, सारे सांभाळा, देव आहे. शेवटची लक्षणं दिसू लागली. जीभ आत ओढली जाऊ लागली. वेळ आली. देवाघरी जाण्याची वेळ आली. मंगल वेळ आली. राधाताईंनी गंगा आणून 2 थेंब तोंडात घातले. तुळशीपत्र तोंडात ठेवण्यात आले. आईला घोंगडीवर घेण्यात आलं. देवाकडे जाताना विरक्त होऊन जावं लागतं. थोडा वेळ गेला. राम ऐकू आलं. आईनं राम म्हटला. साऱ्यांना अथांग सागरात लोटून आई गेली. बोलावणं आलं, ती गेली. ते बोलावणं कोणाला नाकारता येत नाही. श्यामची आई निघून गेली. भाऊंची पुण्याई गेली.
पुरुषोत्तमावरचं कृपाछत्र गेलं. श्याम आणि गजानन यांच्या जीवनातली स्फूर्तिदात्री देवता, प्रेममय देवता गेली. चंद्रीचं माहेर गेलं. नाना आजी यांची आवडी गेली. गडी माणसं यांची बयो गेली. जगातील जंजाळातून सुटून आई मोठ्यांच्या कुशीत प्रेमाची ऊब मिळावी म्हणून गेली. मंडळी, आज इथे आपण थांबतोय. उद्या पुढचा भाग वाचूया. तर अशा तऱ्हेने जो श्यामच्या आईचा अंत झाला, खूप खूप भावस्पर्शी आहे. उद्या भेटूया नवीन भागासह.